हॅक पण मी सांगतो भाई, आपल्याला 2400ला अबुधाबीची तिकीट कशी पडली. ऑलमोस्ट तेवढाच रेट आहे. हे बघा 1.70 ऑनलाईन आहे आणि इथे आपल्याला दाखवते 1.6 म्हणजे 500. इथे एअर क्वालिटी मी आता चेक केली की भाई साहेब एवढी भारी एअर क्वालिटी. आजपर्यंत माझ्या फेफडे पण बोलत असतील की भाई तू आलायस कुठे. तर मित्रांनो कसे आहात सगळे, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या इंटरनॅशनल सिरीजमध्ये. तर आता या ब्लॉगमध्ये जरा आपण म्हणजे माईक नाही मी आणला आहे, म्हणजे कुंभमेळ्याला लोक हरवतात, मी माझा माईक हरवला तिकडे. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता आपलं चाललो आहे, टायटल बघून तर कळलंच असेल किती स्वस्तामध्ये आपण जाणार आहे बाकूला. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की कसा आपला प्रवास असणार आहे अँड ऑल एव्हरीथिंग. मस्त आहे, खूप टायमानंतर एअरपोर्टला आलो आहे, म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप. सो ऑलराईट. तर मित्रांनो आता आपलं फायनली चेक इन झालं आहे. हार्डली 2 मिनटाचा पण काम होतं. आता टाईम झाला आहे पकडून चला 9:30 वाजलेत. तर आपल्याकडे अजून भरपूर टाईम आहे. तर इथे आपलं इंडिगोची फ्लाईट आहे. पहिल्यांदा मी इंडिगोने नाही पहिल्यांदा तर नाही, इंटरनॅशनली आपण व्हिएतनामवरून आलेलो कोलकात्याला, इंडिगो होती. तर या टायमाला आपण भाई साब इंडिगो फ्रॉम इंडिया टू अबुधाबी 2400 रुपयामध्ये चाललो आहे ना. तुम्हाला यकीन ना काम करतो, इमिग्रेशन वगैरे सगळं करून घेऊया. कारण की मग काय परत आपल्याला एकदा इमिग्रेशन झालं मग काय टेन्शन नाही, आपण बिंदास मोकाट. आणि त्या मनी एक्सचेंज तुम्ही पाहू शकतात. तर तुम्हाला एकच सजेस्ट करणार, तुम्ही कुठेही फॉरेनला ट्रॅव्हल करत असतील, एक हॅक आहे, मनी एक्सचेंज कधी पण एअरपोर्टवर करू नका, तुम्हाला एकदम बेकार रेट भेटणार. तर चला आता आपला सिक्युरिटी आहे, काही टेन्शन नाही आहे टायमाला. जाऊया आता इमिग्रेशन आपण करू आधी. मित्रांनो हार्डली परत 2 मिनटामध्ये आपलं हे झालं, काय बोलतात आपलं इमिग्रेशन. काही जास्त विचारलं नाही आधी मला, म्हणजे माझी ही फ्लाईट म्हणजे माझी ट्रान्झिट आहे. तर आधी मला बोर्डिंग पास बघून बोलला की कुठे अबुधाबीला चाललो आहे. मी बोललो अबुधाबी नाही चाललो आहे, अझरबैजान चाललो आहे. म्हटलं फ्लाईट, म्हणतं माझी ट्रान्झिट आहे. मी असं बोललो की 1 दिवस तिथे थांबून 20 एअरची आहे. मला अच्छा अझरबैजानला का चालला आहे, कशासाठी चालला आहे. मी बोललं टुरिझम. बोललं किती दिवस. मी बोललं 4 दिवस थांबणार आहे. तर मला रिटर्न तिकीट विचारली, पण मी बोललो त्याला मी तिथून इजिप्तला चाललो आहे. मग त्याने काय एवढं क्वेश्चन केलं नाही, कारण की आपली पासपोर्ट हिस्ट्री चांगली आहे. स्टॅम्प मारला आणि सोडून दिलं, जास्त काय विचारलंच नाही. चिल्ड होतं इमिग्रेशन, एवढा काय सीन नव्हता. बरं झालं. आता टाईम झाला आहे ऑलमोस्ट 10 वाजले. तर अजून 2 तास आहे माझ्याकडे. तर आता बघू काय करायचं आहे. 2 तास आहे म्हटलं की आधी वॉशरूम. ऑलराईट. तर मित्रांनो आता आपली फ्लाईट, आता टाईम झाला आहे तुम्ही पाहू शकतात ऑलमोस्ट 11 वाजलेत. तर आता इथून आपली फ्लाईट ऑलमोस्ट आता 11:10ला आपलं चेक इन काय बोलतात बोर्डिंगचं चालू होईल. तर आता मी बोललो की तुम्हाला एक शॉर्ट इन्फॉर्मेशन देतो की ही जी आपल्याला तिकीट आहे 2400ला कशी पडली. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी ऑलमोस्ट तिकीट ही बुक केली 1 महिना आधी केली. ती पण मी केली नाही ॲक्च्युली. मी काय करतो, मी माझा रिसर्च चालू असतं, कंट्री फिरायचं असतं म्हणून. तर मी काय केलं आहे, असे कायाक साईट आहे, मग परत भरपूर अगोडा असे साईट्स आहेत भरपूर माझे, म्हणजे मी ठराविक ठेवलेत. त्याच्यावर काय करतो मी प्राईज अलर्ट ऑन ठेवलेत. आता अबुधाबी कसं आपलं सेंटर पडतं स्वस्तातलं कंट्री म्हणजे जाण्यासाठी. जसं आपल्याला साऊथ ईस्टमध्ये जायचं आहे तर क्वालालंपूर पडतं. तर असे मी कंट्रीचं प्राईज अलर्ट ऑन ठेवले. तर मी रात्रीचे ऑलमोस्ट 2:45 झालेले आणि मी प्राईज अलर्ट ऑन ठेवला. मला मेल आला की अबुधाबीची ही फ्लाईट तिकीट एवढीला पडतं आहे. मी विचारच नाही केला, डायरेक्ट बुक केली, कारण की 2400 काय आहे आजच्या जमान्यामध्ये. तर मी बोललो प्लॅन्स तर आपण बनवू शकतो. मी आधी ही तिकीट बुक केली. आणि तुम्हाला फ्रँकली बोलतो, हे जे अबुधाबीचं एक पेज आहे, सॉरी दुबईचं, त्यांनी पण हे पोस्ट केलेलं. ही जी फ्लाईट तिकीट ज्यांनी बुक केली हे खूप कमी लोकांना भेटली या रेटमध्ये. म्हणजे हा जो फ्लाईट तिकीटचा जो रेट होता फक्त आणि फक्त 2 ते 3 तासासाठी होता. आणि मी त्यामध्ये लगेच बुक करून घेतलेलं, हात साफ करून घेतले. ह्याच्या प्रकारानं ना मी आता मध्ये अहमदाबादला गेलेलो. ती 45 का 50 मिनिटाची फ्लाईट होती, 1 तास पकडून झाला. त्याची मला फ्लाईट पडलेली 2900ला, 2900 का 800ला म्हणजे समथिंग पडलेली, 2900 पकडा. म्हणजे विचार करत 40 मिनिटाच्या फ्लाईटसाठी मला एवढे द्यायला लागले इंडियामध्येच. आणि मी इंटरनॅशनल ट्रिप आजची पहिल्यांदा लाईफमध्ये मुंबई टू म्हणजे बाहेर मी करतो आहे 2400मध्ये. आपण ओमान टू अबुधाबी टू ओमान पण केली आहे 2000मध्ये, बट ती बाजूला कंट्री होती म्हणून. म्हणजे विचार करा, हे आपण आजच्या लाईफमध्ये असेही ट्रॅव्हल करू शकतो जर बेसिकली तुम्ही रिसर्च ठेवला तर. एवढंच मला म्हणाय. तर अझरबैजानला जाणार आहे, तिथून मला ती फ्लाईट तिकीट पडली अराऊंड 5,500ला. टू अझरबैजान मला पडली 7,000 म्हणजे 7,800 पकडून झालं, 7,800ला पडली. ही आत्ताची सगळ्यात चीपेस्ट फ्लाईट तिकीट असेल माझी. म्हणजे ट्रान्झिट करतो आहे मी, अबुधाबीला थांबणार आहे. तन्मय माझा मित्र आहे, त्याला बॅग द्यायची आहे.
तर अबुधाबी बघू, फिरायचं असेल तर लास्ट टाइम आपण अबुधाबीला थांबून दुबईला गेलेलो, फिरलेलो, बट मला इंटरेस्ट नाही आहे परत UAE फिरण्यासाठी. बट बघू, एक दिवस आहे तर काय ना काहीतरी प्लॅन करू. संडे कारण आता आपण थांबलो आहे. आता जो पण अपडेट असणार आता मी तुम्हाला पुढे देतो. चला, तर इंडिगोने ना असं काहीतरी स्टिकर लावलं आहे. तर आता जेव्हा येत होतो म्हणजे आता आपण बोर्डिंग करताना ज्याच्या पासपोर्टच्या ह्याच्यावर स्टिकर नव्हतं त्यांना बाजूला काढत होते आणि व्हेरिफिकेशन करत होते. आता मला माहिती नाही ते काय रिझन आहे, पण जेव्हा मी तिकडे होतो चेक इनच्या टायमाला व्हेरिफिकेशनमध्ये मला विचारलं तू कशाला चाललं आहे ऑल एव्हरीथिंग. तेच या लोकांनी इकडे विचारायला चालू केलेलं. पण ठीक आहे, तर हे आज कळलं बाई इंडिगो असं स्टिकर पण लावतं. तर चला, आता जो पण असेल टायमिंग इंडिगोचं एक आहे बाई, टायमिंग पंक्च्युअलिटी नेक्स्ट लेवल असते. आता ऑलमोस्ट 12 अजून किती 15 मिनटं आहेत. 15 मिनटात टेक ऑफ घेऊ आणि रात्रीचा असेल तर मी काही दाखवू नाही शकत. जे पण असेल आपण अबुधाबीला पोचू आणि पोचल्यावर मग तुम्हाला अपडेट सांगेन जे पण आहे. आपले हे ब्लॉग्स पार्ट्समध्ये असतील बेसिकली. तर बघू, जो पण आता अपडेट असणार मी पुढे देतो. बाय बाय. काल आपण लँड झालेलो अबुधाबीमध्ये, फिरलो. आता मी असा आवाज आहे कारण की मी खूप हळू बोलतो आहे कारण की एअरपोर्टला आहे आणि इथे एवढी शांतता आहे की मी जरा जोरात पण बोललो की आवाज घुमेल. काल आपण ट्रान्झिटमध्ये होतो, दुबईमध्ये आपलं काम होतं ते केलं आणि आता आपण चाललो आहे बाकूला. ते सगळं मी दाखवलं नाही फिरण्याचं दुबईचं. तर आता जेव्हा मी आलो, माझी फ्लाईट होती अझरबायजानची बाकूसाठी. ती होती विज एअर. बाई जेव्हा आपण मस्कटला गेलेलो विज एअरने तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम नव्हता झालेला. या टायमाला एवढा इश्यू केला तुम्हाला काय सांगू. मला बोर्डिंग पास देत नव्हतं आधी, पण म्हणजे मी ही आधी बॅग घेऊन गेलो. मला बोलते की चेक म्हणजे एक्स्ट्रा पैसे भरायला लागणार. त्यासाठी 6,500 भरायला सांगत होते. मी बोललो भाई साहब मी तर भरणारातला नाही. तरी पण मग मी काय ना काय एवढं काय केलं, ऑलमोस्ट माझी भरपूर वेळ वेस्ट गेला आणि शेवटी मला बोर्डिंग पास भेटला आणि तिने दिला नाही. ती होती कुठली तरी थायलंड का फिलिपिन्स साईडची होती कुठली तरी. आणि आपला जो केरलाचा इंडियाचा एक मुलगा होता त्याने मला दिलं. मी त्याला बोललो की मी बजेट ट्रॅव्हलिंग करतो, मी पैसे नाही भरू शकत. मुलाने स्वतःहून इथे लिहिलं बॅकपॅक इज ओके. हे बघा तुम्हाला उलटा दिसत असेल इथे वो लिहिलं आहे. आपली जे विज एअर आहे फालतू नाही आहे, ॲक्च्युअलमध्ये फालतू नाही आहे. कुठलीही कंपनी फालतू नसते, त्यामध्ये काम करणारे फालतू एम्प्लॉईज कंपनीला फालतू बनवतात. आता ह्या गोष्टीमुळे त्या विज एअरने मला एवढी हेल्प केली, तुम्हाला काय बोलू, त्या मुलामुळे हॅट्स ऑफ. चला भेटूया आपण फ्लाईटमध्ये. मित्रांनो, यांना वाटलं की मी 6,000 एक्स्ट्रा भरणार, विंडो सीटसाठी एक्स्ट्रा भरणार. पागल आहे का, बजेट ट्रॅव्हलर आहे आपण, आपल्या गोष्टींचे कधी हे नाही होत. तर मित्रांनो मला एकच सांगायचं आहे, मी जेव्हा त्या लेडीची बाई होती मला तिचं म्हणजे अशी चीड आली आहे ना, म्हणजे काय बोलू, सकाळ माझी वाया घालवली. तिने मला एवढं हॅरेस केलं. हे बघा तुम्हाला खोटं वाटण्यासाठी मी हा पास ठेवला. हा बघा, हे मला फाईन भरण्यासाठी दिलेलं. हे बघा विजरचं आहे आणि हा माझा बोर्डिंग पास आहे. ठीक आहे, तर तिने मला फाईन भरण्यासाठी पण सांगितलं, जाऊन फाईन भर 2,200 AED. मी पागल आहे का, मी भांडण केली तिकडे. तुम्हाला काय बोलू, तिकडे जे असतात जे तुम्हाला रस्ता सांगतात तिकडचं एथिहाडचाच होता. ॲक्च्युली विज एअर कंपनी आहे बट एथिहाड सर्व्हिस देते. तर त्यांच्या माणसाचे मी बोलतो, मला बोलतो या ते एक विज एअरचं एक असतं त्याच्यामध्ये तुमची बॅग गेली पाहिजे. मला बोलतो याच्यात तुझी बॅग घालून दाखव. मी त्याच्यात बॅग घालवली. मला बोलतो त्याच्या लाईनच्या खाली असली पाहिजे. मी त्याला बोललो लाईनच्या खाली नाही जाते ॲग्री, पण तुम्हाला हे पण सांग की माझी बॅग 10 किलो एक्सिड करते का. भरपूर बाचाबाची झाले. मग मी हे तुम्ही बोलत असतील ग्रीन कलरचं कसं काय आलं, मी तर एथिहाड म्हणजे आलो तेव्हा मुंबईवरनं ग्रे होतं, हे मी अंगावर घातलं त्याचं दाखवण्यासाठी. मग आपला केरलाचा माणूस होता, त्याने मला खूप हेल्प केली आदिल करून. त्याला मी सांगितलं, त्याला मी बोललो भाई मी बजेट ट्रॅव्हलर. तो समजलं लिटरली मला. म्हणजे मी तुम्हाला एकच सांगतो, आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये असे मनुष्य भेटणं खूप गरजेचं आहे, खूप. मग त्याने मला हेल्प केली. मला बोलतो नो प्रॉब्लेम. त्याने लिटरली ह्याच्यावर लिहिलं पण आहे, तुम्हाला दाखवलं बॅगेज इज ओके. हे बघा वर तुम्हाला दिसत असेल. तर अशा भरपूर कॉन्सिक्वेन्सेस नंतर आपण चाललो आहे बाकूला. विजर मी कदापि मी विजरला शिव्या नाही घालणार. हे 1-2 जे माणसं असतात ह्यांच्यामुळे कंपनीचं नाव खराब होतं, तर लक्षात ठेवा. तुम्ही पण जेव्हा तुमची जर्नी लाईफची करत असाल, या अशा माणसांमुळे तुमची लाईफची जर्नीला तुम्ही टोलू नाही शकत. त्या माणसांना तुम्ही शिव्या दिला पाहिजे. तर त्या बाई चिडं झालेली, मला तिचा चेहरा बघूनच जाऊ दे, मला बोलायचं नाही. सो एनिवेज आता आपली फ्लाईट टेक ऑफ घेते. फायनली आपण कंट्री नंबर 16मध्ये जाणार आहे आणि पाहू शकता ते बघा सकाळ झाली आहे. चला आता मी झोपणार आहे कारण की माझी झोप पूर्ण नाही झाली आहे या सगळ्या गोष्टींमुळे.
जे पण असणार शॉर्ट्स दाखवून डायरेक्ट बाकूला भेटू. जे पण असेल इमिग्रेशन, आपलं करन्सी, ही सिम सगळं. आणि ही तुम्हाला मित्रांनो सांगतो आजपर्यंतची सगळ्यात चीपेस्ट बाकू जर्नी आहे, फ्रॉम मुंबई टू बाकू अझरबैजान. चलो बघा लाईट पण बंद झाली. सो ऑलराईट, तर मित्रांनो फायनली आपण बाकूला पोचलो आहे. बघायला गेलं तर एअरपोर्ट एकदमच छोटा आहे, म्हणजे काय बोलू मी तुम्हाला, खूप छोटा एअरपोर्ट आहे, मस्त आहे आणि गर्दी काहीच नाही. इमिग्रेशनमध्ये मी तुम्हाला सांगतो मला काय काय विचारलं, जास्त काय विचारलं नाही. मी आलो, विचारलं गेलं की किती दिवस स्टेचा प्लॅन आहे. मी बोललो 4 दिवस. आणि मग विचारलं पर्पज काय, मी बोललो टुरिझम. आणि नंतर कुठे जाणार आहे, मी बोललो की इजिप्तला. मी इजिप्तचा विजा मागितला, मी थप्पा मारून दिला. एवढं काय विचारलं नाही, चिल्ड होतं. आणि इथे आलो आहे आपण. भाई एअरपोर्ट खूप म्हणजे छोटा पण आहे आणि गर्दी पण नाही. आणि इथे आपल्याला रेट्स पाहूया. इथे तुम्ही पाहू शकतात आपल्याला रेट्स, माझ्यासमोर हे रेट्स आहेत. आता मी बघतो काय आहे ऑनलाईन रेट. तर मी विचार करतो आहे की माझे जे 100 USD आहेत मी इथूनच एक्सचेंज करून घेतो. आता लागतीलच ट्रॅव्हलिंगला वगैरे, तर जास्त काय फरक तर वाटत नाही, म्हणून मी इथूनच बाय करतो. आणि जे पण काय असणार मी तुम्हाला अपडेट आता पुढेच सांगतो. इकडे पण आहे बट ते मशीन आहेत. ठीक आहे, चला मला 1-2 मिनटाचा टाईम द्या, मी करतो बाय आणि मग मला सांगतो. तर मित्रांनो आता मी आलो आहे बाहेर. खूप छोटा एअरपोर्ट आहे, तुम्हाला काय बोलू. आणि मस्त जी थंडी आहे बाहेर, काय बोलू. आणि अजून एक गोष्ट सांगतो, मी एअरपोर्टला करन्सी एक्सचेंज केली, इथे येईल तुम्हाला. मला पडली अराऊंड, मला आता ट्रॅव्हल करायचं बसने वगैरे म्हणून मी बुक केली. आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, करन्सी ह्यांची जी US डॉलरची अझरबैजान म्हणत आहे, त्याची एक रूल काय माहिती आहे का, त्यांची कधी करन्सी चेंजेस नाही होत. US डॉलरची एकच रेट आहे 1.70. तो आजपर्यंत त्यांचा चेंजेस नाही झाला, तुम्ही गुगलवर पण पाहू शकतात. तर ती मला 165ला पडली, मी $50 एक्सचेंज केले. आणि आता जायचं सिटी सेंटरला बाकूला, आणि तिकडून जाणार आहे मी आपल्या हॉस्टेलला. आता इथून मला बोलली आहे की हे बघा बस स्टॉप आहे, हवा लिमानी एक्सप्रेस एअरपोर्ट बस. आता बघू कसं काय सीन आहे. टॅक्सी बघा कशी आहे, हे बघा. टॅक्सीवरून आठवलं, इथे भरपूर मी ऐकलं टॅक्सीचा स्कॅम होतो. म्हणजे आपला उबर ओलाचं कसं आहे, तुम्हाला फॉर एक्झाम्पल एअरपोर्ट टू तुमचं घर 500 रुपये दाखवत असेल, इथे ॲपवर 500 रुपये दाखवतं, पण ते लोक तुमच्याकडनं 300 रुपये एक्स्ट्रा घेतात. ती आता मला माहिती नाही काय सीन आहे, मी भरपूर ब्लॉग्समध्ये बघितलं आहे. तर मला टॅक्सी नाही घ्यायची आहे, आपल्याकडं टाईम आहे म्हणून बस जिंदाबाद भाई. बघू. तर मित्रांनो इथे असं हे असतं, 2 मन्नतमध्ये आपण जाणार आहे आता. हे असं बाकू, तुम्ही बाकू काट असं काहीतरी आहे. 2 मन्नत आधी घेतले, म्हणजे टोटल 12 मन्नत झाले. आणि याच्यामध्ये आपल्याकडे 10 मन्नतचा रिचार्ज आहे. इकडे हा एक होता, त्याने आपल्याला खूप हेल्प केली. आता बससाठी पण थांबूया, डायरेक्ट आपण आता बाकूला जायचं आहे. आता आपल्याकडे कार्ड आहे आणि तुम्ही पाहू शकता BNA हे आय थिंक फक्त बाकूमध्ये चालणार, बट ठीक आहे. म्हणजे UAEचं जसं नॉल कार्ड आहे तसंच हा बाकी कार्ड आहे, नॉल कार्डसारखं. 12 म्हणजे 2 मन्नत त्याचं कार्डची चार्ज, आणि 10 मन्नतचा मी रिचार्ज केला. तुम्ही 5 मन्नतचा पण करू शकतात, बट माझ्याकडनं 10 मन्नतचा झाला. ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. बघू आता जो पण अपडेट असणार मी आता तुम्हाला पुढेच करतो. बसमध्ये 20-20 मिनिटाला आहे ती बोलली, बट आता बघू कशी नेक्स्ट बस कधी येते अँड ऑल एव्हरीथिंग तुम्हाला मी कळवतो. चला तर मित्रांनो आता मी बसमध्ये बसलो आहे. आणि एक चांगलं आहे भाई, मी सिम कार्ड घेणार होतो बट खूप महाग होता. बट आहे भाई, तर आपल्याला 20 किलोमीटर दाखवतो आहे. हे बघा 20 किलोमीटर अर्धा तास. आणि हे आहे आपला अझरबैजान. मस्त आहे असं. आता बघू जो पण काय अपडेट असणार मी आता उतरेल तिथे, आणि डायरेक्ट हॉस्टेलवरच जाऊन तुम्हाला जे काय अपडेट असणार मी देणार. तर मित्रांनो फायनली आपल्याला 40 मिनटानंतर आपल्या बसने इकडे सोडलं आहे. तुम्ही पाहू शकता ते ही एअरपोर्ट बस आहे. आता इथून माझं हॉस्टेल आहे ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर आपल्यासाठी काय मोठी गोष्ट नाही गाडी घ्यायचं, कारण की तिकडे आपल्याला खूप महाग पडत होतं. तर आता बघू जे पण आहे मी तुम्हाला अपडेट देतो. आता जास्त ब्लॉग मोठा लांबवणार नाही, हॉस्टेलवर जाऊ, हॉस्टेलवर चेक इन करू आणि मग आपण ब्लॉग एंड करतो. चला. तर मित्रांनो असं जात होतं, मी बोलो ब्लॉग नाही करणार, बट ब्लॉग करायचं का नाही. फर्स्ट इम्प्रेशन आपण हर एक कंट्रीचं सांगतो. आता आपण अझरबैजानच्या ऑलमोस्ट बाकूमध्ये आहे, निजामी स्ट्रीट इथून 1 किलोमीटर आहे. आणि इथे यार काय नेक्स्ट लेवल आहे. आपण USSRच्या कंट्रीमध्ये पहिल्यांदा आलो नाही. आपण याच्या आधी ताजिकिस्तान, उझबेकिस्तान हे सगळं केलं आहे, कझाकिस्तान, हे तसंच फील देते. बट प्रॉपर क्लायमेट, ना जास्त थंडी ना जास्त गरमी.
आणि काय इथे एवढं फ्रेश वाटतं. आपण सिटीमध्ये आहे, इथे एअर क्वालिटी मी आता चेक केली की भाई साहेब एवढी भारी एअर क्वालिटी. आजपर्यंत माझ्या फेफडे पण बोलत असतील की भाई तू आलायस कुठे. एवढी क्लीन एअर क्वालिटी म्हणजे लिटरली मी श्वास घेतो तर माझे फुफ्फुस लंग्स जे बोलतो ते लिटरली असं फील होतं आहे की एकदम थंड फील होतं आहे. काय बोलू तुम्हाला, चांगलं वाटतं आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता. आणि एक अझरबैजान एक टच ऑफ युरोप तर आहेच, तुम्हाला माहिती असेल. म्हणजे एकदम तुमचा बजेटमध्ये युरोप तुम्हाला बघायचं आहे तर अझरबैजान जॉर्जिया वगैरे जायला पाहिजे. जॉर्जिया खैर आपल्याला जॉर्जियाने भाव नाही दिला, ठीक आहे, त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगणारच आहे. तर चला आता जाऊया. आणि म्हणजे इथे थकवा पण नाही, म्हणजे विचार करा ना, एवढं चालतो आहे एवढं जड घेऊन आपल्या इथे चाललो. आपल्या इथं गरमी ह्युमिड असलं तसं कारणमुळे हे होतं. हे बघा इथे युलूचा विषय पण आहे, मस्त वाटलं यार. पण ट्रॅफिक इथे नेक्स्ट लेवल आहे. चला आता मी जास्त तुम्हाला व्लॉग नाही दाखवत. आता मी तुम्हाला सरळ, तुम्ही झेब्रा क्रॉसिंगवर आले, तुम्हाला टेन्शन आजूबाजूला बघायची गरज पण नाही, पद्धतशीर लोक थांबवतात गाडी. चला आता एक काम करतो, हॉस्टेलवरच पोचतो आणि आपण ब्लॉग एंड करूया. फायनली आपण हॉस्टेलवर पोचलो आहे. चांगलं हॉस्टेल आहे, तुम्ही पाहू शकता. असं आहे, हळू बोलतो आहे, काय माहिती कोण आहेत की नाही. आणि स्टोरी मेन सीन काय झालं तुम्हाला सांगतो. जो आधी जो हॉस्टेल बुक केला त्याचं लोकेशनच भेटत नव्हतं. आय थिंक तो काहीतरी स्कॅम टाईप वाटत होता. पण लगेच मी इथे बुकिंग केली, ते बेड अवेलेबल होतं. आणि असं ही बाल्कनी पण आहे. आणि पडला आहे मला थोडा महाग. आधीचा होता 6 मन्नतला, हा पडला 13 मन्नतला. आणि 10 मन्नत डिपॉझिट घेतले, ते परत भेटणार. बाल्कनी तुम्हाला दाखवतो. तर असं काही बाल्कनी आहे आपली, तुम्ही पाहू शकतात. थोडं महाग पडलं बट ठीक आहे, कारण की तो जो हॉटेल होता हॉस्टेल स्कॅम वाटत होता. तर मग मी जास्त फिरत नाही बसलो, कारण की तुम्हालाही माहिती आपण कसा आलो आहे अँड ऑल एव्हरीथिंग. आणि येस तर मित्रांनो, हा आता एक व्लॉग, मी सिम कार्ड अजून घेतला नाही. मी सिम कार्ड मे बी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन, कारण की सिम कार्ड इथे खूप महाग आहे. 30 मन्नतला सिम कार्ड आहे, जो मला वर्थ वाटत नाही आहे. तर त्यासाठी मी विचार केला की यार सिम कार्ड घेणं वर्थ नाही. 30 मन्नत म्हणजे ऑलमोस्ट तुमचे पकडून चाला ना 2000 ते एवढे रुपये. काय करायचं आहे, परवा जायचं आपल्याला, तर त्यासाठी नाही घेतला. मस्त व्ह्यू आहे, पूर्ण युरोप टाईल फिलिंग आहे. आणि येस, तर हा होता एक व्हिडिओ आपला मुंबई टू बाकूचा. कसा आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. Day after tomorrow, yeah. Actually, we have every day. This Okay. group. No problem. You from Pakistan? No, India. Yeah, very India. good. Oh, Mumbai? मुंबई. Oh, very good. Helcom. वेलकम. Yes. बघूया काय.